सर्व पत्रकारांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण सर्व या ठिकाणी एक नवी मुंबईच्या महत्त्वाच्या विषयावरती एकत्र आलेलो आहोत आणि आपल्या सर्वांना बोलवण्याचं कारण म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेने 2-3 वर्षापूर्वी एक टेंडर जे काढलं होतं सीसीटीव्ही कॅमेरा संदर्भात आणि त्यानंतर संपूर्ण नवी मुंबईमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते। ते सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यानंतर कोणाच्या लक्षात आलं नाही की ते कसे काम करतात, कसे कार्यान्वित आहेत आणि कशा प्रकारे त्याचा वापर जो आहे हा महानगरपालिकेच्या माध्यमातून केला जातो। या दरम्यान एक गोष्ट शुक्रवारच्या दिनांक 10 जानेवारीला जेव्हा मी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कॅमेऱ्यांच्या कंट्रोल रूम मध्ये गेलो असता सिव्हिल्स विभागामध्ये गेल्या काही कालखंडांमध्ये चोरी आणि घरफोडीच्या घटना झाल्या होत्या। त्यावेळेस पोलिसांना काही फुटेज सापडले नव्हते। त्याची विचारणा करण्यासाठी आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याकडे गेलो होतो की आपण सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत, परंतु त्या कॅमेऱ्यांचा उपयोग जो आहे आमच्या विभागात झालेल्या घटनांमध्ये आमच्या लोकांना झाला नाही, त्याचं कारण काय? जेव्हा अधिकाऱ्यांना आपण तो प्रश्न विचारला त्याला मी सांगितलं, त्याला विनंती केली की बाबा मला तू आमच्या विभागात जे कॅमेरे लावलेले आहेत ते चालू आहेत काय आहेत, आम्हाला त्याची परिस्थिती दाखव। त्याच्याबरोबर जेव्हा मी कंट्रोल रूमला गेलो तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की ते कॅमेरे बंद आहेत आणि ते कॅमेरे बंद आहेत तर त्यांनी मला सांगितलं की शेवटचं 6 जानेवारीला हा कॅमेरा चालू होता। आता 6 तारखेला जर कॅमेरा चालू होता त्याच्या आधी त्याला मी विचारलं की त्याच्या आधीचे फुटेज आम्हाला दाखव, तर त्याच्यामध्ये त्याच्या 2-3 नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचे फुटेज त्याने दाखवले। याचा अर्थ ते कॅमेरे त्यावेळेस पण बंद होते। त्याच्यानंतर जेव्हा जुने फुटेज त्याने चालू केले त्या जुने फुटेजमध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली की जे त्याचे पिक्सल आहेत, समजा ते तिथून गाडी जाते त्याचे गाडीचे नंबर जे आहेत त्यामध्ये ते कॅचच होत नाहीये। झूम करून जरी बघितलं त्याच्यामध्ये त्यांनी प्रयत्न करून बघितले तर ते नंबर टिपण्यामध्ये ते जे कॅमेरे होते ते सक्षम नव्हते। पण जेव्हा याची विचारणा आम्ही त्यांच्याकडे केली, याच्या आधी सुद्धा नगरसेवक म्हणून आम्ही आमच्या विभागामध्ये कॅमेरे बसवले होते, सगळ्यांची परिस्थिती तशीच होती की ते नंबर कॅच करू शकले नव्हते। काही प्रमाणामध्येच फक्त ते छोट्या मोठ्या प्रमाणात ते फेस कॅच करायचे, परंतु हे त्याच्या पण खालच्या लेवलचे कॅमेरे जे आहेत ते नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम मिळालेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरने त्या ठिकाणी अशा प्रकारचे कॅमेरे बसवलेत ज्याचं रिझोल्युशन, ज्याचे पिक्सल कमी आहे। माझं असं म्हणणं आहे की 125 कोटीचा हा जे काम जे आहे छोटी मोठी रक्कम असती, 2 कोटीचं, 5 कोटीचं, 6 कोटीचं, आणि मग तेवढ्या पैशामध्ये एवढे कॅमेरे बसवायचे, त्यावेळेस कुठेतरी केलेली तडजोड जी आहे ती आपण समजू शकतो। त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला तडजोड करता येते किंवा आपण म्हणतो की एक समाधान मानतो की एवढ्या पैशामध्ये एवढेच कॅमेरे येतील। पण जर 125 कोटी रुपये खर्च करून अशा प्रकारचे कॅमेरे जर नवी मुंबई महानगरपालिका देत असेल किंवा अशा प्रकारची सुविधा कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून मिळत असेल, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एवढे मोठे मोठे अधिकारी नवी मुंबई महानगरपालिकेत कामाला आहे, ज्या अधिकाऱ्यांनी हे बिल पेड करताना त्याच्यावर सही केली, त्याची क्वालिटी चेक केली नाही, ते कॅमेरे हाय डेफिनेशन व्यवस्थित आहेत की नाहीत, आणि असंच पेमेंट जे आहे 66 कोटीचं पेमेंट जे आहे असं उचलून कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं आहे। आमचा हा विषय कॉन्ट्रॅक्टरशी बिलकुल संलग्न नाही, पण आपली प्रथाच तशी आहे की काम जे आहे कॉन्ट्रॅक्टरला मिळतं। मग माझं असं म्हणणं आहे की जे कोविड नंतर काम झालेलं आहे हे काम जे आहे महासभा नसताना काम झालेलं आहे, अगोदरच हा जो प्रस्ताव होता हा वादविवादामध्ये होता, कारण 2015-16चा हा जो प्रस्ताव सभागृहात मंजूर झाला होता त्याला महासभेने मंजुरी दिली होती। स्टँडिंग कमिटीने त्याच्यावरती आक्षेप घेतले होते, त्याच्या रेटवरती, त्याच्या सगळ्या या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण केले होते आणि तो प्रस्ताव परत पाठवला होता सुधारण्यासाठी। परंतु ज्या वेळेस प्रशासक म्हणून आयुक्त त्या ठिकाणी नियुक्त झाले त्यानंतर हा जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला। तसं याच्यामध्ये खूप साऱ्या कायदेशीर बाबी आहेत, आम्हाला त्याच्यामध्ये जायचं नाही कारण विषय जो आहे
हा लोकांच्या हिताचा होता आणि सीसीटीव्ही कॅमेरा लागणार म्हणून कोणीही त्याच्यावरती त्याचा विरोध केला नाही, तो टेंडर होऊ दिला. परंतु याचाच फायदा घेऊन कॉन्ट्रॅक्टरने नवी मुंबई महानगरपालिकेतील राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केलेली आहे. म्हणजे आपण कॅमेरा लावून आपल्याला काहीच मिळणार नाही, हे फक्त कॅमेरे जे आहेत हे शोभेसाठी लावलेले आहेत असा माझा थेट आरोप आहे. किंवा हे जे टेंडर झालेलं आहे हे याचा गैरफायदा घेऊन कोविडच्या दरम्यान हे जे काम झालेलं आहे, लोक आपापल्या कामामध्ये व्यस्त होते, त्या गोष्टीचा फायदा घेऊन ह्या अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या संगनमताने हा केलेला गोंधळ आहे, ही केलेली गडबड आहे आणि हा केलेला घोटाळा आहे. मी याला घोटाळाच म्हणेल. महानगरपालिकेचा 125 कोटीचा चोराडा जो आहे हा झालेला आहे. 125 कोटी म्हणजे झाले का? एका वार्डामध्ये तुम्ही जर एव्हरेज तुम्ही 5 कोटी प्रमाणे जर एखाद्या वार्डामध्ये 5 कोटीची कामं आपण पकडली वर्षाला, 5 कोटीची पण कामं होत नाहीत, 2-3 कोटीचीच कामं होतात. तर किमान 50 वार्डाचं आहे ना आज नागरी कामं झाली असती याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे एवढ्या मोठ्या प्रकारचा पैशाचा घोटाळा होणं हे दुर्दैव आहे. आणि यासाठी मला मीडियाकडनं ही अपेक्षा आहे, पत्रकारांकडनं ही अपेक्षा आहे की हा विषय थोडासा गांभीर्याने घ्यावा. कारण याच्यामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये किंवा गेल्या 6 महिन्यामध्ये जेवढ्या चोऱ्या झाल्या, आमच्या विभागात मर्डर झाली, आपल्या इथे एक खून सुद्धा झाला येणाऱ्याच्या इथे, त्या ठिकाणी सिग्नलला कॅमेरा होते, ते कॅमेरे चालू होते का? त्याच्यानंतर सिवूडमध्ये घरामध्ये एक आमच्या सेक्टर 48 मध्ये घरामध्ये घरफोडी झाली, लाखोंचं त्यामध्ये जी आहे रक्कम लुटली गेली तिकडे, त्याची सुद्धा काही फुटेज जे आहेत ते मिळू शकले नाही. पामबीचला आमच्याच विभागातल्या एका महिलेचं ऍक्सिडेंट झालं, गाडी उडवून गेली, ती गाडी तो जो मालक आहे गाडीचा तो सापडला नाही. म्हणजे त्यावेळेस पामबीचचे पण कॅमेरे कार्यान्वित नव्हते. काल आम्ही अक्षर जवळ गेलो होतो, अक्षर हा महत्वाचा सिग्नल आहे, अक्षरच्या जवळचा पण कॅमेरा बंद होता. म्हणजे याचा मेंटेनन्स सुद्धा होत नाही प्रॉपर. 150 कोटी रुपये खर्च करून जर तुमचं मेंटेनन्स पण होत नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैवाची बाब काय आहे? ही गोष्ट संवेदनशील आहे. आपण जे राहतोय त्याच्यामध्ये जे आता नवी मुंबईमध्ये बघता आपण जे प्रकार घडतायत, म्हणजे आपण सुरक्षितच नाही आहोत. एवढे मोठे सीसीटीव्ही कॅमेरे 66 कोटी रुपये त्यांना दिलेले आहेत अशा प्रकारचं जे उत्तर जे आहे मला अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. प्रवीण पाटील जे अधिकारी आहेत त्यांनी मला ही माहिती दिलेली आहे. हा 66 कोटी रुपये जे आहेत त्यांना आतापर्यंत कॉन्ट्रॅक्टरला दिलेले आहेत, दुसऱ्या मजल्यावर बसतात. म्हणणे की पत्रकारांनी याच्यावरती लक्ष घालून जर आपल्या माध्यमातून जर आपण प्रशासनाला प्रश्न केला आणि प्रशासनाला सांगितलं, विचारलं ही गोष्ट, आणि जे कॅमेरे आता बसवलेले आहेत ते काढून वेळीच काढून जर हे कॅमेरे त्याच्यामध्ये हाय डेफिनेशन हाय पिक्सेलचे कॅमेरे जर बसवले नाही तर याच्या पुढे जे शक्य आहे, ज्या प्रकारे शक्य आहे त्या प्रकारे विरोध करण्याचं काम जे आहे महानगरपालिकेमध्ये आमच्या विभागातील नागरिक तरी तिथे जाऊन जाब विचारतील. जेवढ्या चोऱ्या झाल्या आमच्याकडे, जेवढे काही गुन्हे घडले, ही सर्वस्वी जबाबदारी जी आहे ह्या संबंधित विभागाची राहील. कारण पोलिसांनी आम्हाला सांगितलेलं आहे की त्यांना 2-3 वेळा त्या ठिकाणी फुटेज मिळाले नाही. हे पोलिसांचा रिपोर्ट होता. सदर जे कॅमेरे आहेत हे संपूर्ण नवी मुंबई विभागामध्ये बसवलेले आहेत. पोलिसांनी ज्या ठिकाणी रेफर केलेले आहेत त्या ठिकाणी हे जे कॅमेरे आहे बसवले गेलेले आहेत. म्हणजे त्या त्या विभागाचा अहवाल, त्या त्या पोलीस स्टेशनने ज्या ज्या ठिकाणी सांगितलेत ह्या महत्वाच्या ठिकाणी कॅमेरे पाहिजेत त्या ठिकाणी ते कॅमेरे बसवलेले आहेत. तर मग अशा सगळ्या नवी मुंबईमध्ये जे कॅमेरे बसवलेले आहेत त्या सगळ्यांची क्वालिटी चेक व्हायला पाहिजे. त्या सगळ्यांचे कॅमेरे ज्यांची त्याचे पिक्सेल किती आहेत, ते चालू आहेत की नाही आहेत, त्यांचं मेंटेनन्स होतंय की नाही नव्हते. मी जेव्हा त्यांना विचारलं की माझा हे नवी मुंबई महानगरपालिकेचा कंट्रोल रूम पहिल्या मजल्यावरती आहे, तर तिथे त्याला दाखवलं, विचारलं, त्यांनी मला दाखवलं. त्याला बोललो माझ्या वार्डातले मला कॅमेरे बघायचे, मला दाखवा, मला चालू आहे का? त्यांनी सांगितलं चालू नाहीये, अमुक अमुक दिवस झाले, 6 तारखेला म्हणजे गेल्या 6 तारखेपासून बंद आहेत. हो, मुख्यालयाच्या पहिल्या मजल्यावर. नाही, एक लक्षात घ्या की चांगलं काम करत असताना की मी सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या प्रभागातून आलेलो आहे त्या प्रभागातील नागरिकांचं नेतृत्व करतोय आणि मला असं वाटतं की ती माझी नैतिक जबाबदारी आहे की जेव्हा हा विषय समोर आला
तर याला डायरेक्टली त्याच्या पहिला विरोध करावा, त्याच्यामध्ये प्रशासनाकडे मागणी करावी. प्रत्येक वेळेस आमचा वरिष्ठच पुढाकार घेऊन काम करेल किंवा माझे सिनियर आहेत तेच काम करतील. मी आजपर्यंत कोणावरती अवलंबून कोणतं काम केलेलं नाही. आणि मला वाटतं चांगल्या कामामध्ये सगळेच लोक त्याच्या पाठीमागे राहतात. सुरुवात मी करेल, त्याच्यानंतर जर गरज लागली तर वरिष्ठांकडे पण आपण त्याची मागणी करू. पण मला असं वाटतं की सुरुवातीला हा जो लढा आहे हा सुरू तर व्हायला पाहिजे. आणि हा लढा सुरू होण्यासाठी तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे. तुमच्यासारख्या लोकांनी जर आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून हा विषय जो आहे लोकांपर्यंत नेला, प्रशासनापर्यंत नेला, तर मला असं वाटतं की त्यांचे डोळे उघडतील. बघा, ज्या पद्धतीने जे कॅमेरे बसवलेले आहेत ना, मी लो क्वालिटीचे कॅमेरे आहेत, जे आपण असं म्हणू की सर्वसामान्य कॅमेरे जे लोक लावतात फक्त त्याच्यामध्ये त्यांना इनपुटची गरज नसते. एक सीसीटीव्ही कॅमेरा त्यांच्या दुकानाकडे लक्ष राहावं, ऑफिसकडे लक्ष राहावं म्हणून लावतात. त्या प्रकारे लावलेले ते कॅमेरे काही लोक युज करतात. पण आता जे लावलेले कॅमेरे तुम्ही बघितलं, त्याच्यामध्ये तुम्हाला काही इनपुट मिळणार नाही. एखादा आरोपी जर काही करून निघून गेला तर त्याचे तुमचे गाडीचे नंबरही मिळणार नाही आणि तो आरोपी व्यवस्थित सापडणार नाही. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही याची पूर्ण आयुक्तांनी सगळ्या पत्रकारांना बोलवून याची एक टेस्टिमोनियल जो आहे हा सगळ्यांना दाखवावा, माझं असं म्हणणं आहे.